हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मीही मजेत आहे. तुमच्या उन्हाळी कामाला झाली का सुरुवात? आता हा फेब्रुवारी एंडिंग आहे. त्याच्यामुळे वारं कावदान धूळबीळ आपल्या वाळवणावरती बसू शकत नाही, म्हणून आत्ताच तुम्ही उन्हाळी कामाला सुरुवात करा. कारण की नंतर थोडेसे वारं कावदान सुटते व आपल्या वाळवण्याच्या पदार्थावरती ते बसू शकते. म्हणून आत्ताच तुम्ही लवकर चालू केले तर तुमच्या सर्व पदार्थ त्याच्यावरती धूळ बसणार नाही. चला तर मग पाहूया मी काय काय बनवले आहे. मी उपवासाचे 4 पदार्थ बनवले आहेत वाळवणाचे. त्याचाच व्हिडिओ मी तुमच्याकडे खास घेऊन आले आहे. व्हिडिओ थोडासा लॉंग होईल, पण पूर्ण पहा, तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की मी कशा प्रकारे 4 पदार्थ वाळवणाचे बनवले आहे. खूप छानपैकी व कुरकुरीत कुरुम खाण्यासाठी झाले आहे. एकदा कराल वर्षभर खाताल, 2 वर्षेही टिकतील तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने कराल तर. चला तर मग पाहूया काय काय बनवले आहे. चिप्स, बटाटा पापड, पळी पापड व चकली, हे 4 पदार्थ मी बटाटा साबुदाण्यापासून बनवले आहेत. ते उपवासासाठी आमचे तर खाल्ले जातात, पण मुलांना खूप आवडतात, म्हणून मी ह्या वर्षी जास्त प्रमाणातच बनवले व लवकर बनवले. अशा पद्धतीने मी बटाटा चिप्स, बटाटा उकडून त्याचे पापड बनवले व साबुदाण्याचे पळी पापड बटाट्याचा खीस घालून छानपैकी, तेही सोप्या पद्धतीने त्याची रेसिपी मी अपलोड केलेलीच आहे. ह्या सर्व पदार्थांची रेसिपी वेगवेगळे अपलोड केलेलीच आहे, पण तुम्ही नक्कीच हाही व्हिडिओ पहा व तोही व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये मी दाखवलं आहे की कशा पद्धतीने उन्हाळी पदार्थ वाळवून कसे ठेवायचे व कशा पद्धतीने करायचे. अगदी सोप्या पद्धतीने मी ह्या वर्षी सर्व पदार्थ बनवले आहे. एकदम छानपैकी आमचे सर्व पदार्थ झाले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की किती छानपैकी सर्वच आमचे पदार्थ झाले होते. वेफर्सवरती थोडीशी लाल तिखट टाकून खाल्ले तर एकदमच छान लागतात. मग काय, वर्षभर काय करायचे, कधीतरी खाऊ वाटले की बाहेरचे कुरकुरे स्नॅक्स खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवून ठेवले की फक्त करण्याचे कष्ट व थोडेसे सामग्रीला तर पैसे तुम्ही बाहेर खाल्ले तरी जाणार व असे खाल्ले तरी थोडेफार लागतातच. त्याच्यामुळे घरचे हेल्दी व हायजेनिक पदार्थ तुम्ही नक्कीच करून ठेवला तर वर्षभर नक्कीच खाताल. आपल्याला इच्छा होईल तेव्हा तेल घ्यायची कढईमध्ये व सर्व पदार्थ थोडे थोडे तळून सर्वांनी मस्तपैकी एन्जॉय करायचे. त्यासाठी ते तर करावेच लागते, कारण की नाही केले तर कोण देणार आपल्याला सारखेच उठल्या बसल्या सारखेच. त्यापेक्षा काही अडचण शिकायची आपले आपणच करायचे. त्यासाठी ही रेसिपी माझ्या पद्धतीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल हा व्हिडिओ कशा पद्धतीने मी सर्व पदार्थ बनवले आहेत. चिप्सही छान झाले, त्याच्यावरती लाल तिखट व थोडेसे मीठ टाकले तर अधिक गेले आहे. त्याच्यामुळे चिप्सची चव छानपैकी छान लागते, चवीला एकदम चिप्सची तळली की कसे छानपैकी फुलले जातात. बटाटा पापडी छानपैकी फुलले जातात. पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहाल तर तुम्हाला बनवली होती कशा पद्धतीने मी हे सर्व बनवले आहे. चला तर मग पाहूया, मी एक एक रेसिपी तुमच्याकडे शेअर करीत आहे व ती कशा पद्धतीने वाळून तळून कशी होते तेही दाखवते. सर्वप्रथम मी चकलीसाठी बटाटे उकडून घेतले. पहिले 2दा मी चकली बनवली, एकदा 1-1.5 किलोच्या बटाट्याची व एकदा 3-4 किलो बटाट्याची, असे 2 स्टेपमध्ये चकली बनवली. पण एकदा पहिल्यांदाच व्हिडिओ काढलेला तोच मी शेअर करत आहे की बटाटे उकडून घ्यायचे व साल काढून त्याची असे खिसणीने एकदम बारीक क्रश करायचे. त्याच्यात घाटी राहता कामा नये. घाटी राहिल्या की ती सोऱ्यामध्ये अडकले जाते. सोऱ्यामध्ये चकलीची ताटली घालून आपल्याला ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे व उन्हामध्ये वाळत घालून छानपैकी ठेवायचे आहे. चकलीमध्ये मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता व सकाळी गरम पाण्यात तो थोडासा शिजवून घेतला. अशा पद्धतीने थोडासा साबुदाणा तोही चाळणीतनं थोडासा क्रश करून घ्यायचा, म्हणजे छानपैकी आपली चकली तयार होते. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल की चकली तळल्यानंतर किती कुरकुरीत व खुसखुशीत झाली आहे. अशा पद्धतीने मी बटाटा व साबुदाणा क्रश करून घेतला खिसणीने व त्याच्यात लाल तिखट, तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता किंवा लाल मिरचीचाही, पण आमचे तर लसूण खात नाही म्हणून मी आळणी लाल तिखट म्हणजेच लसूण न घातलेले लाल तिखट वापरले आहे. व हिरवी मिरचीही तुम्ही वापरताना तीही बिगर लसणाचीच वापरावं.
मीठ व मिरची घालून सर्व पीठ एकजीव करून घ्या। हे मिश्रण सर्व एकजीव झाले की खूप छानपैकी चकल्या तयार होतात। अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव करून घ्या व छानपैकी चकल्या उन्हामध्ये पाडायला सुरुवात करा, कारण की लवकरच ह्याची सुरुवात केली म्हणजे ऊन लागण्याच्या अगोदर आपल्या चकल्या तयार होतात। अशा पद्धतीने छान गोल गरगरीत अशा चकल्या करून घेतल्या। अजिबात वाकड्या तुकड्या नाही झाल्या की तुटल्या फुटल्या नाहीत व एकदम छानपैकी सर्व चकल्या मी पाडून घेतल्या। ह्याचा फुल व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर केलेलाच आहे, तुम्ही नक्कीच तो ही व्हिडिओ पहा। हे दुसऱ्या दिवशी चकली वाळल्यानंतर कशी झाली आहे, काढायची नाही, साडीवरतीच आपल्याला ही चकली रात्रभर ठेवायची आहे व किती सहजरित्या चकली साडीपासून निघत आहे। एकदम छानपैकी कुरकुरीत व खुसखुशीत चकल्या खाण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा। उन्हाळ्याच्या कामासाठी खूप फायदेशीर अशी रेसिपी आहे ही। मग काय 2-3 चांगले ऊन देऊन नंतर घ्यायची तळायला। अशा पद्धतीने चकली तळायला घेतली की खूप छानपैकी चकली तयार होते व सर्वांना आमची तर चकली उपवासाचे सर्वच पदार्थ खूप आवडतात। मग काय वर्षभर आपल्याला पाहिजे तेव्हा चकली घ्यायची, कोणतेही पदार्थ असो सर्व एकदाच तळायला घेतले की एकामागे एक सर्व तळून होतात। मी 4 रेसिपी शेअर केल्या आहेत उन्हाळी कामामधले। एक तर साबुदाणा पापड, बटाटा पापड, वेपर्स व चकली। ह्या 4 रेसिपी तुम्हाला आवडल्या तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा। चला तर मग 2 नंबरची रेसिपी पाहूया, ते म्हणजे बटाटा वेपर्सचे। रात्रीच आम्ही काय केले की खूप सारे बटाटा वेपर्स बनवायचे होते, जवळजवळ 10 किलोचे बटाटा वेपर्स बनवले। त्याच्यासाठी पाण्यात बटाटे भिजत घातले व भिजल्यानंतर त्याची साल काढून घेतली। साल काढल्यानंतर अशा पद्धतीने बटाट्यांचा खीस करून घेतला। आपल्याला बटाटा चिप्सच्या खिसणीने त्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत। सालही पाण्यात भिजल्यामुळे लगेच निघते व आपल्याला 2-3 पाण्याने बटाट्याचे जे चिप्स पाडून घेतले आहेत ते धुवून नंतर रात्रभर थोडेसे